प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालय, ह्युमन राईट्स कमिशन, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशन या सगळ्यांना जवळपास 21 प्रकारच्या जबाबदार लोकशाहीच्या घटकांना मी निवेदन पाठवलं 2.5 महिन्यापूर्वी की आमच्या निवडणुका ईव्हीएमवर नकोत, आम्हाला बॅलेट पेपरवर पाहिजे. आणि त्याची 5 ते 10 कारणं त्या ठिकाणी मी सांगितलेली आहेत आणि त्यानुसार मी मागणी केली की आमच्या भारतीय निवडणुका ह्या सर्व बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजे. त्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनतेची इच्छाच सर्वोच्च स्थानी असते. बाकी व्यवस्था ही त्या जनतेच्या व्यवस्थेसाठी निर्माण झालेली असते. जनतेसाठी व्यवस्था असते, व्यवस्थेसाठी जनता नसते. अशा पद्धतीनं या निवडणूक आयोगाला 2.5 महिन्यापूर्वी दिलेल्या आव्हानानुसार सांगितलं होतं की 74 वर्षामध्ये आणि येणाऱ्या 75व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या संविधान दिनानिमित्त तोपर्यंत आपण या ठिकाणी जाहीर करावं निवडणूक आयोगाने की आम्ही ईव्हीएमवर निवडणुका घेत नाही आहोत, आम्ही बॅलेटवरच घेणार, अशा पद्धतीनं जाहीर करावं. जर जाहीर नाही केलं संविधान दिनापर्यंत 2023च्या तर 28 नोव्हेंबर पासून महात्मा फुले यांच्या 133व्या पुण्यस्मृती दिनापासून मी स्वतः औरंगाबाद येथील छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यासाठी सर्वांना त्या पद्धतीने निवेदन पाठवून त्या सगळी तयारी करून उद्यापासून मी त्या ठिकाणी बसणार आहे. ईव्हीएम का नको याचं कारण काय की लोकशाहीवादी सर्वच देशातील इतर देशांनी ईव्हीएमला लाथाडलेलं आहे. ज्या जपाननी ईव्हीएम आपल्याला पाठवल्या त्याची चिप सुद्धा पाठवली, त्यांनी सुद्धा त्याच्यावरती ईव्हीएमवरती निवडणुका घेत नाहीत, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, ईव्हीएमच्या माध्यमातून अनेक पुरावे समोर आलेले आहेत की त्या माध्यमातून ईव्हीएम कुठल्याही पद्धतीने एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान जाऊ शकतं, ही सुद्धा शक्यता आणि शंका आल्यामुळं आणि जिथं शंका जनतेला येते त्या ठिकाणी विश्वास तडीपार होतो आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देण्यासाठी हे ईव्हीएम हटाव, संविधान बचाव आणि देश लोकतंत्र बचाव हा आमरण उपोषणाचा उद्देश आहे. काही तुम्हाला काही आलेलं आहे का पत्र वगैरे निवडणूक उत्तर वगैरे काही मिळालं का? मी मेल करून आणि स्पीड पोस्टने हे सगळं पाठवलेलं आहे. मेल पण आल्या होत्या, त्यांनी सांगितलं की तुमची कंप्लेंट आम्ही नोंदवलेली आहे, त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मी त्या ठिकाणी हे करत आहे अशा पद्धतीनं आमरण कदाचित RSS असू शकतो. त्याचा एक धमकीचा पण फोन आलेला होता की तुम्हाला मुलंबाळं नाही आहेत का, तुम्ही काय करता असं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं जनतेची इच्छा आहे आणि जनतामधलं प्रतिनिधित्व मी आहे. त्यामुळे माझं संविधानातील 20 कलमानुसार अनुच्छेद 12 ते 32च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माझा हक्क आहे, त्या दिशेने विधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या संपूर्ण प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क प्रदान केले आणि त्या हक्कानुसार मी जातोय. याच्यावर गदार त्याबद्दल आपण पोलिसांनी तक्रार केली का? धमकीच्या फोन आला होता, त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे झाली नसल्यामुळं मी त्या ठिकाणी कंप्लेंट केलेली नाही. जनतेचं समर्थन आहे मग तुम्हाला? जनतेचं समर्थन आहे का उपोषणाला? 3000 लोकांच्या स्वाक्षरी मोहिमेचे पत्र मी त्यांना पाठवलेले आहेत, सगळ्या 21 प्रकारच्या जबाबदार घटकांना. त्यांच्या सह्या आमच्या समर्थनात म्हणून त्यांचे मोबाईल नंबर आणि त्यांची नावं आणि शहराचे ठिकाण. आणि अमरावतीमध्ये सुद्धा एक आमरण उपोषण आमच्या ग्रुपवरतीच करतायत, क्रांतीवीर मानकर म्हणून, ती सुद्धा विभाग आयुक्तालयात समोर करत आहेत. अजून बरेच काही लोक आहेत. कोणत्या संघटनेशी संलग्न आहात आपण? कुठल्याही संघटनेशी नाही. सर्वसामान्यातलं सर्वसामान्य भारतीय नागरिकाचं संविधानातून जे कर्तव्य मूलभूत आहे त्या कर्तव्यानुसार मी जात आहे. संघटनेचा पक्षाचा काही या ठिकाणी घेणं नाही. देशातील जे विविध राजकीय पक्ष आहेत राष्ट्रीय, ते विरोध करत नाही, मग आपण विरोध का करतायत याला? कारण राजकीय पक्षांना जनतेचं काहीही घेणं देणं नाही, देशाचं त्यांना घेणं देणं नाही आणि सर्वसामान्य जनता ही दयनीय अवस्थेत आहे. जगता जगता मरणाऱ्या आणि मरता मरता जगणाऱ्या दयनीय अवस्थेमध्ये दिवस काढते. त्यामुळे राजकीय पक्षांना जनतेचं देशाचं काही घेणं देणं नाही. म्हणून त्यांना वाटत असेल की कदाचित आम्ही जर सत्तेवर जाऊ तर आम्ही त्याचा वापर करू ईव्हीएमचा हायजॅक करण्याच्या पद्धतीनं आणि आम्ही सत्तेवर येऊ. या पार्श्वभूमीपोटी ते आम्हाला सहकार्य करत नाहीत. परंतु लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनता सर्वश्रेष्ठ असते, तिची सार्वभौमता आणि इच्छा हीच सर्व काही लोकशाही असते. अनेकदा फार आंदोलनं झाली याबद्दल, त्यांना काही यश मिळाले नाही आतापर्यंत एवढ्या वर्षात. आपल्याला यश मिळेल का? आपल्याला कसं येईल किंवा न येईल हा भाग पुढचा झाला.
परंतु लढा लढला पाहिजे. सत्यासाठी आपण आंदोलन रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली, अमेरिकन झाली, रशियन झाली, रस्त्यावर उतरूनच झाली. आणि आपले स्वातंत्र्याचा हक्क, जसा अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे, फ्रेंच राज्यक्रांतीचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कशासाठी की जनतेची आंदोलन आणि जनते रस्त्यावर उतरून जे हक्कासाठी लढते तेच तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परवानगी मिळाली का आपल्याला उपोषण? परवानगी देत नाही, फक्त इन्फॉर्म आपण करायचं असतं आणि आपण त्या ठिकाणी बसणार असतो. तसं आपण लिगली सर्व केलेलं आहे. आमरण उपोषण आहे का? आमरण उपोषण करने का उनका मकसद क्या था और वो सफल हुआ है क्या? वो उनका मकसद यही था कि लोगों को गुमराह करने का. कैसे कि तो किसी ने ऑब्जेक्शन ले लिया तो देखो हमने ये लगा दिया, अभी ये लगा दिए लेकिन सिर्फ इसका 100% ट्रांसफरेबल नहीं है. क्योंकि अभी मैंने जो आपको बताया कि प्रशांत भूषण साहब ने जो सुप्रीम कोर्ट में रिट दाखिल किया तो दाखिल कर लिए सुप्रीम कोर्ट ने, और उसमें यही बताया कि ये ईवीएम रहने दो लेकिन वीवीपैट के ऊपर जो भी पर्ची निकलेगी उसका 100% काउंटिंग करके रिजल्ट दे दो. ये इलेक्शन कमीशन को बताया उन्होंने. लेकिन वो अभी मानेंगे या नहीं मानेंगे वो अलग है, वो भी सुनामी होने वाली है. इलेक्शन नाही, ईव्हीएम को विरोध केले तर इलेक्शन आपण. कमिशनने जे व्हीव्हीपॅटचं सिस्टम सुरू केलेलं आहे हा. त्यामध्ये त्यांचा उद्देश काय होता की त्या ऑब्जेक्शन आला तर आपण त्याची काउंटिंग करावी Counting. असा त्यांचा Objection उद्देश आला तरच. असा आहे का त्यांच्या याच्यामध्ये? तो ऑब्जेक्शन आलं तर ते करण्यासाठी त्यांनी सुविधा केली आहे. परंतु त्यांनी सुरुवातीला एक 10-20-25 लोक 50 लोकांचं सुरुवातीला त्यांनी काउंटिंग करून दाखवलं. त्यानंतर मग 100च्या पुढे गेले की ते पण त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. पूर्ण म्हणजे करून दाखवलं खरं बरोबर नाही म्हणून. त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात कपिल सिब्बल साहेबांनी सुद्धा सांगितले ईव्हीएम बंद करा म्हणून. 300 अनुच्छेदातील 324, 325, 326, 327 आणि 328 या 6 अनुच्छेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र यंत्रणा म्हणून घोषित केलं आहे. जशी स्वतंत्र न्याय यंत्रणा आहे त्या पद्धतीने ही यंत्रणा आहे. आणि यांनी घटनात्मक नीतीचं पालन करून स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार जर ते पालन केलं असतं तर निश्चितपणे ही वेळ नसती आली. यामध्ये आम्ही मागणी एकच केलेली नाही, केवळ ईव्हीएम हटाव घेत नाही. ईव्हीएम हटलं म्हणजे आम्ही जिंकलो असं नाही, तर ईव्हीएमच्या नंतर जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा त्याच्यासाठी जागृती करावं लागेल. त्यासोबत निवडणूक आयोगाला या मागणी ही सुद्धा मागणी केलेली आहे की ज्या कोर्टाने एखाद्या कोर्टाने जर उमेदवारावर गुन्हा दाखल केलेला असेल, आरोप सिद्ध केलेला असेल, त्याला शिक्षा झालेली असेल, अशांना सुद्धा उमेदवारी देऊ नये. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी गेल्या 5 वर्षापूर्वी जे ॲफिडेव्हिट दिलेलं होतं ते 5 वर्षानंतर जेव्हा उमेदवारी अर्ज भरतात त्यावेळेस 5 वर्षापूर्वी दिलेल्या ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून जर त्याच्या अमाऊंटमध्ये रकमेमध्ये संपत्तीत वाढ झाली असेल त्याचं ऑडिट घेतल्याशिवाय सुद्धा उमेदवारी देऊ नये. अशा 10 प्रकारच्या एकूण मागण्या आम्ही त्या निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत. राज्यात जे निवडणुका झालेल्या आहे 3 डिसेंबरला याचा निकाल आहे. आता हे येणाऱ्या निकालाबाबत पण तुम्हाला शंका आहे का? निश्चित शंका असणार. जिथं ईव्हीएम आहे तिथं शंका आमची असणारच आहे. नाव सांगा. मी अनंत केरबाजी भवरे, संविधान विश्लेषक आणि सर संजय निंबाळकर.